सोलापूर शहरातील पत्रा तालीम परिसरात असलेल्या पंजोबा गणपती मंदिराच्या भूमिपूजन व बांधकामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या सभा मंडपासाठी आणि मंदिरासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे। या सोहळ्याचा आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, पत्रा तालमीचे खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर यांनी श्रीची महापूजा करून कुदळ मारून भूमिपूजन केलं। या प्रसंगी पत्रा तालमीचे प्रमुख सल्लागार शिवाजी घाडगे, उद्योगपती सुधीर थोबडे, नवनाथ बन्ने, भारत बन्ने, माजी उपमहापौर पद्माकर काळे, पुरुषोत्तम बडे, श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर, बापू जाधव, आनंद कोलारकर, जयवंत सलगर, हरी चौगुले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाबाबत श्रीकांत घाडगे यांनी अधिक माहिती प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली। आज पत्रा तालीम भागात आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून व आमच्या पत्रा तालीम युवक मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आली होती की आम्हाला गणेश मंदिर सभा मंडप पाहिजे। त्याचप्रमाणे श्री विजयकुमार देशमुख मालक यांनी ताबडतोब 40 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या निधीतून पत्रा तालीम भागात असं गणेश सभा मंडप होणार आहे। त्याचप्रमाणे आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करण्यात येणार आहे। तरी पत्रा तालीम युवक मंडळाच्या वतीने आम्ही विजयकुमार देशमुख मालक यांचे आभारी आहे। भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जयंत शेळके, सचिन शिंदे, सुहास कोलारकर, पिंटू चव्हाण, अमृत भ्रोळे, सनी देवकते, ओंकार भ्रोळे, श्रीराम घाडगे, किशोर गादेकर, हर्षल बनगर, राहुल बनसोडे, करण कोळेकर, विजू पालकृतवार, विजय कांबळे, कपिल पवार, प्रवीण जाधव, विनोद मोटे, देवीदास बनसोडे, आदित्य घाडगे, बसवराज गुब्याड, सूरज भोसले, जल्पेश घुले, अजय माळगे, रोहित बनगर, गणेश भुरळे, पप्पू भुरळे, अभिषेक केरुळकर, संतोष माने, सोमनाथ बनसोडे, वैभव धोडमिसे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।